कसं काय भावनो? मजेत ना? वा, असलंच पाहिजे मजेत यार. एक मजेत मजेत ना एक गोष्ट आठवली यार. 2 आठवडे झाले असणार साधारण. थोडा विसरला असेल, पण एक ड्रीम पडला, लय भारी होता. ॲडव्हेंचरस एकदम. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे? सिंपल एक गोष्ट होती. लढाल नाही तर मराल. सिंपल म्हणजे असे ना भयानक असे स्वप्न पडतात ना लाईफमध्ये, की कधी कधी काय होतं की अनएक्सपेक्टेड असतो. कारण का त्याची ना गोष्टी रिलेटेडच नसतात आपल्या लाईफशी. म्हणजे आपण कधी कधी काय होतं स्वप्नामध्ये की एक सकाळी उठल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे ॲक्टिव्हिटी होतात, जी माणसं आपल्याला भेटतात, किंवा सकाळपासून जे आपल्याला ॲनिमल्स किंवा पक्षी वगैरे जे भेटतात लाईफमध्ये, त्यांच्याशी रिलेटेड आपण एक ड्रीम बनून जातो आपल्या माइंडमध्ये. बॅकएंडला चालू असतं, सबकॉन्शियस माइंड बोलतो ना आपण त्याला त्याच्यामध्ये चालू असतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट, एक रात्रीची, म्हणजे मस्त की रात्री जेवलो बिवलो मस्त, आपल्या आता हे चालू आहे का ते गरबा चालू आहेत. नंतर मग ते गरबा वगैरे आलो बघून मस्त की झोपलो. काही रिलेटेड नाही, म्हणजे असं सकाळपासून असे काय ॲक्टिव्हिटी ते झाले नव्हते की ते ड्रीममध्ये त्या आले पाहिजेत. रात्री वाजले असेल साधारण 3, 2:30, 3, 4 दरम्याने गोष्टी झाल्या होत्या. मग त्याच्यामध्ये ना सुरुवात कशी झाली माहिती आहे? की मी आपले वानर सेना असते ना बजरंगबलीची, त्यांच्याशी ना एकदम, म्हणजे आपण ते गोरीला बोलतो त्यांना, जे काळे असतात थोडे, आणि हे गोरिल्ला गोरिला, त्यांचा एक मेंबर येतो माझ्याजवळ आणि असं छेड काढतो. म्हणजे थोडक्यात असं, म्हणजे माझे एरिया वगैरे पण कसं काय रिलेटेड नाही, एकदम वेगळ्याच एरियामध्ये होतो तो. नंतर मग दुसरी गोष्ट काय की तो येतो, छेड काढतो आणि निघून जातो. आपलं नंतर परत येतो, परत छेड काढून निघून जातो. आपली पण सांग नाही, पण त्याच्याबरोबर माझ्याबरोबर म्हणजे माझी फॅमिली नसते, फ्रेंड लोक असतात आमचे. आणि तिथून मस्त की आम्ही जात असतो. असं एक डोंगरसारखा भाग होता त्याच्यामध्ये, आणि एका साईडला डोंगरसारखा भाग होता आणि दुसऱ्या साईडला असं जंगल, म्हणजे डोंगराच्या पुढे एक असं सपाट असं जंगल असतो ना, तसं टाईपमध्ये. आणि तिथे ना मोठी मोठी झाडं, म्हणजे साधारण म्हणून सांगू मी, आपल्याकडे असतो ना असे कलमं वगैरे, मोठी आंब्याची झाडं वगैरे, त्या टाईपमध्ये. तर त्याच्यानंतर 2-3 वेळा झालं ते. आणि नंतर मग सडनली ना डोकं शॉर्टा लागला ना बाबा. साला येतो, मजाक करतो आणि जातो. मग काय, आपण गेलो त्याच्या पाठीमागे. फ्रेंड लोक आपलं कसं फ्रेंड लोकांचा टाइमपास वगैरे चालू असतो. नंतर काय आपलं काय, आपण गावी राहिलो माणूस ना बाबा, दांडा घेतला आणि सॉरी निघालो आपला. आणि नंतर मग काय, त्याच्या पाठी लागून मस्त काही झाडावरनं इकडे तिकडे साला उडी मारतोय आणि मस्त काही पाठी त्याच्या मजा घेतोय पूर्ण प्रॉपर तो एकदम. आपण पुढे काय घडणार ह्या रिलेटेड काही नव्हतं. एवढा थ्रिलर होता ना तो. आणि नंतर काय झालं की नंतर तिथून जात असताना ना मस्तपैकी तो दांडा त्याला लागतो फेकल्याला. दांडा लागल्यानंतर ना पूर्ण त्याची गँग असते ना, असं वाटतं ना साला की त्यावेळी ना त्या झाडामध्ये ना कोणच नसेल, फक्त मी आणि तो जो छेड काढणारा. तुम्हाला असं वाटणार पण नाही की ना तिकडे कोणतरी दुसरा असेल. आणि जसा त्याला लागतो दांडा, तो जसं त्यांचा काय जो समथिंग आवाज असेल, त्याच्यामध्ये जो तो बोमटत जातो ना, आणि नंतर जे पानं हालायला लागतात तिथून, एवढे सगळ्यांची गँग येते. पण त्याची प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे त्याच्यामध्ये? माझ्याजवळ फक्त काठी होती, त्यांच्याजवळ साला बंदूक घेऊन आलेले. विचार करा, आपलं फुल थ्रिलर सस्पेन्समध्ये चाललेला गेम. म्हणजे स्वप्नामध्ये असं कोण विचार पण नाही करू शकत की साला वानरसेनामध्ये बंदूक घेऊन. नंतर मग काय आलं की आपली फाटली, तिथून आपण निघालो. पण ते तिथे थांबले नाही, तिथे आले मस्तपैकी. मित्रांना घेतलं मी तिकडून आणि म्हटलं असंच गोष्ट आहे. त्या लोकांना काय बोलतात, बाबा जे आहे ना ते खरं सांग, असे फालतू गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करत जाऊ नको. म्हणजे एक तर आम्ही एन्जॉय करतो आणि तू येऊन असं सांगतो की बाबा त्यांच्याकडे बंदूक आहे, हे आहे ते. मग काय खरं वाटत नाही. नंतर मग थोड्या वेळाने जशी त्यांची गँग हळूहळू खाली यायला लागते ना, भावांची फाटते. बाजूला मग काय घर, जे पण घर वगैरे होतं तिकडे. नंतर तिकडे गेल्यानंतर आम्हाला काय, आम्ही आतमध्ये घुसतो, नंतर ते येतात खाली. आणि ते आल्यानंतर मग आतमध्ये मस्त की आम्ही सर्च करतो आमच्याकडे जवळ दुसरं काय आहे. म्हणजे इक्विपमेंट पाहिजे ना, की एवढं आता
वानरसेना येणार आहे त्यांची बंदूक बिंदूक घेऊन, तर आपल्याजवळ पण काहीतरी पाहिजे ना. बंदूक घरामध्ये सगळं सर्च चालू असतं, इकडे तिकडे म्हणजे पेटी खोला, त्यांचे कापड वगैरे, म्हणजे जे पण काय त्यांच्या घरात काय असेल ते ते उघडा, नंतर त्याच्यामध्ये काय आहे का बघा, परत म्हणजे हातोडा जे पण काय भेटेल ते. पण त्याच्यानंतर एक लकीली आम्हाला तिथे एक जो साईडलाच एक ना ब्लॅक कलरचा बॉक्स असतो मस्त, त्याच्यामध्ये म्हणजे असं तुम्ही स्वप्नामध्ये पण असं नाही, इमॅजिनेशन पण असं कोण करू शकत नाही की असं तिकडे ना मस्तपैकी त्याच्यावरती प्लेट्स लावले, त्याच्यावरती डिझाईन नक्षीकाम एकदम प्रॉपर केलेलं. आणि नंतर मग दुसरी गोष्ट काय त्याच्यामध्ये ते बोलतात ना आपण काय, सॉरी जरा बेल वाजलेली, आपण कुठे होतो, समथिंग नक्षीकाम काहीतरी समथिंग, हां पेटी. तर पेटीमध्ये ना पूर्ण नक्षीकाम हे ते जुन्या काळातले असतात ना आपले, काय म्हणतात त्याला, कलाकृती जे पण असतील ते अश्मयुगातले जे कलरने करायचे ना याच्यावरती जाऊन, त्या टाईपमध्ये. त्याच्यामध्ये खोलतो आपण, तर आपल्याकडे पण म्हणजे अनेक स्वप्नामध्ये कसं की एक पिक्चर टाईप, सिनेमा टाईप नसतो काय, त्याच्यामध्ये ना कुठल्या गोष्टी कुठून कशा येतील ते कोणाला सांगू शकत नाही आपण. नंतर मग तिथून मस्त की तिथे आम्हाला त्या ह्याच्यामध्ये बारूद म्हणजे जे पण असतो जुन्या काळातले बॉम्ब वगैरे असतात त्या टाईपमध्ये आम्हाला त्या ह्याच्यामध्ये भेटले, बंदूक म्हणजे छोट्या जे आपण बोलतो ना त्याला, ते पिस्तूल समथिंग त्या टाईपमध्ये. मग काय झालं, मग फुल दोन्ही साईडने धडा दुम फायरिंग. त्याच्यामध्ये मी मेन कॅरेक्टर असल्यामुळे कसं आहे की सर्व त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी ना म्हणजे इमॅजिनेशनमध्ये माझ्या माइंडमध्ये चालायच्या. नंतर मग ना इथून फायरिंग होत असताना आम्ही म्हणजे आमच्या साईडने खूप बऱ्यापैकी जोर लावला. भरपूर गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये असे मेलं वगैरे असं काय म्हणजे दाखवलं नाही. पण तिथून नंतर मग ते मागे गेले त्या जंगलाच्या साईडला गेले. काय ते मिस होतो मी, हां बरोबर, जंगलाच्या साईडला गेले. तिथून आमच्याकडे तुम्हाला बोललो ना अनएक्सपेक्टेड असतो, भावांना कुठे स्नायपर भेटली. दोघं जण स्नायपर घेऊन त्या डोंगराच्या साईडने एक थोडा असा गुफा टाईप असतो, त्या गुफा टाईप साईडला म्हणजे त्यांना दिसले. तिथून मग ते दोन स्नायपर घेऊन तिकडे गेले गुफाजवळ, की तिथून आपल्याला जो पण काय असेल तिथे आपल्याला अटॅक म्हणजे चांगल्या ठिकाणी अटॅक करता येईल. म्हणजे जेव्हा पण आपल्यावरती फायर बॅक त्यांच्या साईडने होईल, जे पण काय असेल ते, कारण काय दारूगोळा पण किती असणार त्यांच्याकडे, किती आहे आपल्याला माहिती नाही, आपल्याला किती आहे ते आपल्याला माहिती आहे फक्त. आणि एवढ्या छोट्याशा घरामध्ये कोण कुठून कसं येईल माहिती नाही. मग ते जसे हे मागे साईडला मागच्या साईडला जायला जातात ना, तसं हे मग इथून दोघंजण निघतात त्या डोंगर साईडला, ते गुफा साईडला जायला बघतात. गुफा साईडला बोलल्यानंतर तिकडे पूर्ण सेट घेतात प्रॉपर. भाई पहिली गोष्ट म्हणजे कोणाला स्नॅपर विपर काय माहिती नसतो, म्हणजे कसं चालवायचं काय, म्हणजे ते याच्यामध्ये चालू असतं. नंतर मग स्नॅपर घेऊन तिथून मस्तपैकी चालले असताना जसं त्याच्याकडून 2-3 जण वापस खाली यायला चालू होतात की एक्झॅक्ट आमच्या म्हणजे त्या घराजवळ काय झाला की नाही बघायला. मग तसा वरून स्नॅपरवरून त्यांना निशाणा केला जातो आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे एका दुसऱ्याला गोळी लागते वाटतं. जशी त्यांची गँग ह्या गोष्टी म्हणजे त्या एकदा त्यांना समजत नाही की नक्की गोळी कुठून आली. नंतर दुसऱ्या वेळी त्यांना कारण की ते शार्प माइंडेड असतात पूर्ण. नंतर तिथून मस्त की त्यांना ते दिसतं की त्या गुफेच्या साईडला हे चाललं आहे म्हणून. नंतर मग ते सगळे आम्हाला त्या घराजवळचे जे पण आलेले असतात ते सगळ्यांना वापस घेऊन तिकडून मग ते शांततेत आम्हाला वाटतं की सगळं शांत झालं आहे. पण तिथून नंतर ते बरोबर सरळ खाली जंगलाच्या सरळने वर डोंगराच्या साईडला म्हणजे जे गुफा साईडला होते त्या साईडला जायला निघतं. आम्हाला वाटलं आता हे दोघांची विकेट पडणार. नंतर मग मी मेन कॅरेक्टर असल्यामुळे तिथून मग मी पण त्यांच्या साईडनं त्यांच्या मागं गुफा साईडला जायला निघतो. तो गुफा साईडला गेल्यानंतर तिकडे त्यांच्या अगोदर मी पोचला जातो. नंतर तिकडे ती फायरिंग होते. नंतर त्यांना माहिती नसतो की गुफेच्या आतमधल्या साईडला काय आहे, किंवा मला पण माहिती नसतो की गुफेच्या आतल्या साईडला काय आहे. ते नंतर आम्हाला समजतं की ते ह्या दोघांना घेऊन नाही आले, त्यांना मेन जे पण काय असतो काय म्हणतात त्याला की त्यांचा मेन काहीतरी आतमध्ये असणार त्याच्यासाठी ते
त्या गुफे साईडला निघालेली, की त्यांना तो खतरा माहिती पडला असेल की अशा अशा ठिकाणी म्हणजे हे 2 फायरिंग होतात, त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम असेल. नंतर मग मी तिकडे जातो आणि नंतर तिकडून आम्ही वरून फायर बॅक करतो. फायर बॅक केल्यानंतर मग पुढे काय होतं ते कोणाला माहिती आहे, कारण काय आपला 5 वाजता जाग येते.